नमस्कार, मी लतिका। आज मी तुम्हाला तोंडी लावायसाठी मस्त अशी झटपट रेसिपी बनवून दाखवणार आहे। त्यासाठी बघा, अशा आकाराची मिरची घेतलेली आहे, स्वच्छ धुवून घेतलेली आहे आणि त्याचे असे तुकडे करून घेतलेले। जेवढं निघेल तेवढ्यातलं बी काढून घ्यायचं। ही काय मिरची तिखट नसते, तुम्हाला हवा असेल तर ह्याच्यामध्ये 2 मिरच्या तिखटवाल्या जरी कापून टाकल्या तरी चालेल। तवा ठेवलाय बघा गरम करायला, त्याच्यामध्ये आता ही मिरची काढून घेऊया आपण। आणि त्याच्यामध्ये मी 2 मिरच्या बघा तिखटवाल्या घेतलेल्या आहेत, अशा पद्धतीत कापून घेतलेले आहेत। बारीक एकदम उभे काप करून तुकडे करून घेतले तरी चालेल। मिरची अशी उभी कट करायची आणि मग तुकडे करून घेतले तरी पण चालतील। तिला काय करणार आहे, 2 मिनटं मी चांगलं भाजून घेणार आहे मीडियम गॅसवर। 2 मिनटं बघा मी मीडियम गॅसवर भाजून घेतलेली आहे मिरची। चांगली अशी डाग पडत चांगली भाजून घ्यायची। चवीप्रमाणे टाकायचं ह्याच्यामध्ये मीठ थोडंसं। कधी पण ह्याच्यामध्ये जेव्हा असं चटणी ठेचा मिरची बनवतो ना, तर मिरचीचं थोडंसं म्हणजे तिखटपणा कमी व्हायसाठी मीठ जास्त घालतात ते। आणि चवीसाठी पण थोडंसं मिठाचं प्रमाण थोडं जास्त घालायचं, एकदम पण जास्त घालू नका जेणेकरून खराट होईल। अजिबात तेलाचा वापर आपल्याला करायचा नाही बरं का मिरचीमध्ये। हे मिठानं काय होतं ते हलकंसं बघा दिसतं ओलसर वलसर असं पाणी सुटतं। एकदम गॅस करणार आहे मी आता बारीक। त्यात टाकायची आपल्याला एकदम थोडीशी हळद, जरी नाही टाकली तरी पण चालेल आणि टाकली तरी पण चालेल, पण गॅस बारीक करून करायचं, खाली लागेल नाही तर असे हळदनं जळून जाईल। पटपट मिक्स करायचं एकदम मस्त असे बघा मिक्स करून घेतलेले आहे। मिठानं पाणी सुटलं की नाही की मिरचीला सगळीकडे लागतं बघा असं। आता ह्याला काय करायचं माहिती आहे का, थोड्या वेळ आपण ह्याला झाकून जरी ठेवली तरी चालेल, नाही ठेवली तरी पण चालेल। एक जागी करून घेतलेले, एकदम गॅस बारीक केला होता, पण ह्याला 2 ते 3 मिनटासाठी झाकून ठेवूया। 2 मिनटं झाले बघा, झाकण काढून घेऊया। एकदम बारीक गॅसवर ठेवलं होतं। असं ताटाचं बी काय होतं माहिती आहे का, ह्याच्यावर पाणी पडतं वाफेचं। अर्ध्या लिंबाचा रस काढलेला आहे, चमच्याच्या मापाने जर सांगितलं का नाही तर 1 ते 1.5 चमचा मिक्स करून घेऊया। लिंबामुळे काय होतं माहिती आहे का, चव छान येते आणि टिकायला पण म्हणजे आता तुम्ही भरपूर दिवस टिकली जाते। परतून घेऊया। बारीकच गॅस होता आणि आपण लिंबाचा रस टाकला होता आणि मस्त असं बघा ह्याला मिक्स करून घेतलेलं आहे। असं थोडंसं दाबून घ्यायचं, जास्त वेळ ठेवायचं नाही आणि ह्याच तव्यामध्ये ठेवायचं नाही। जेव्हा आपण लिंबू वापरतो ना, जर लोखंडाच्या भांड्यात जर तुम्ही करत असाल का नाही तर त्यात ठेवायचं नाही, काढून घ्यायचं लगेच। कुठली पण वस्तू जेव्हा आपण बनवतो ना, भाजी वगैरे, ती पण लगेच काढून घ्यायची। आता हिला मी काढून घेते बघा, अशी मस्त चटपटीत झालेली आहे। जेवताना थोडीशी तोंडी लावायला, टिफिनला वगैरे पण तुम्ही नेऊ शकता। मिरचीमध्ये तर मी खूप साऱ्या रेसिपी वेगवेगळ्या पद्धतीने अपलोड केलेल्या आहेत, की झटपट करून बघा। रेसिपी आवडली तर लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा आणि शेअर बी करा।